मिथुन राशीतच गुरु गोचर करणार आहेत, म्हणजे प्रथम स्थानात गोचर करणार आहेत. त्यामुळे त्याची त्याची दृष्टी पंचम स्थानावर, सप्तम स्थानावर आणि नवम स्थानावर म्हणजे भाग्यस्थानावर पडते आहे. हे तिन्ही हे घर ॲक्टिव्ह होणार आहेत. त्यामुळे संततीचे योग आहेत. जोडीदारासोबत चांगले संबंध राहतील आणि तुमचे भाग्य यावर्षी उजळणार आहेत. फुल एनर्जीनी तुम्ही काम करणार आहात. म्हणजे आपल्या मुलांना कसं चांगले संस्कार देऊ शकाल आणि कसे तुम्ही धार्मिक कार्य करू शकाल, याचा तुम्ही विचार करत राहणार आणि खूप प्रगती करताल या गोष्टींमध्ये. आणि धार्मिक तुम्ही जास्त होताल या दिवसांमध्ये आणि मुलांकडून एखादी चांगली बातमी तुम्हाला कळेल. विदेशाची शिक्षणाची संधी आहे. तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करताल, म्हणजे जास्तीत जास्त स्वतःला तुम्ही वेळ देताल आणि तुम्हाला कसं इम्प्रूव्ह करता येईल स्वतःला, याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष देताल. यात्रा या काळांमध्ये तुम्हाला तुमची यात्रा पण होईल आणि नवनवीन संधी तुम्हाला मिळतील. आणि अतिधार्मिक होऊ नका या काळामध्ये. त्याचा तुम्हाला त्रास होईल. धार्मिक राहणं चांगलं, पण अतिधार्मिक नको. ज्यांचे विवाह ठरत नाही आहेत त्यांचे विवाहाचे योग आहेत आणि हे हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम आहे.